आज सकाळी सकाळीच आपल्या मोबाईलचा कॉम्बो फुटला आणि जाग्यावर आपले 2,000 रुपयाचे नुकसान झाले। तर नमस्कार मंडळी, मी छत्रपती संभाजीनगरचा आवी आणि तुम्हाला तर माहिती आहे मी चालू करतोय माझे स्वतःचे गिफ्ट शॉप, प्रिंट हब आणि ई कॉमर्स बिझनेस, ते पण वयाच्या 18व्या वर्षी। तर आज सकाळी अलार्म बंद करण्याच्या नादामध्ये मी झोपेच्या धुंदीत मोबाईल घेतला आणि तो खाली पडला आणि त्याचाच कॉम्बोच फुटला। आणि विशेष म्हणजे मी त्याला यार आजच स्क्रीन गार्ड टाकणार होतो। आता असो यार, झालेल्या गोष्टीचा विचार करून झुरत बसण्यापेक्षा पुढे काय चांगलं करता येईल असा विचार करणाऱ्यातला मी आहे। मग काय मस्त आवरून वगैरे घेतले, कारण की आज आपल्याला आपल्या शॉप साठी गाळा सुद्धा बघायचा होता। तेवढ्यातच माझा मित्र आला, मग त्याच्याकडे गाडीची चाबी दिली आणि त्याला म्हटलं बाबा ही लॅम्बोर्गिनी तूच चालव। मग वाटेतच मारुती रायाचे मंदिर लागले, मग तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि आपल्या मोबाईलला गेलो स्क्रीन गार्ड टाकायला, कारण की बाबा आता याचे अजून नुकसान व्हायला नको। कारण की हा मी 4 वर्षापूर्वी 12,000 रुपयाला घेतलेला मोबाईल आहे आणि याच मोबाईलच्या मदतीने मी युट्यूब वरती जवळपास 4,80,000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहे। आणि याच 12,000 रुपयाच्या मोबाईलच्या मदतीने मी युट्यूब वरून 2 ते 2.5 वर्षामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये कमावलेले आहेत। आणि त्याच पैशामधून मी आयफोन 13 घेतलेला आहे, ज्याने मी हा व्हिडिओ शूट करतोय। आणि मित्रांनो, तुम्हाला जर सोशल मीडिया चालू करायचे असेल तर स्वतःला कारणे देत बसू नका की माझ्याकडे चांगला मोबाईल नाहीये, माझ्याकडे माईक नाहीये वगैरे वगैरे। चालू करायचं असेल तर जे आहे त्याच्यातच चालू करून टाका, कारण की बाबा जग खूप पुढे जात आहे आणि तुम्ही तो विचार करण्यातच राहून जासाल। असो युट्यूब वगैरे या टॉपिक वरती आपण एखाद्या सेपरेट व्हिडिओ मध्ये बघू। आज आपल्याला गाळा बघायचा होता, त्यामुळे स्क्रीन गार्ड टाकल्याच्या नंतर आपण गाळा बघण्यासाठी निघलो। तेवढ्यात भूक लागली होती, त्यामुळे वडापाव खायला घेतला आणि एवढ्या गर्दीतून 2 वडापाव घ्यायला काही टॅलेंट लागतं बरं का, आणि ते माझ्यात आहे। तर खाऊन झाल्याच्या नंतर आपण गाळा बघण्यासाठी निघालो। तर फायनली आज आपल्याला गाळा तर मिळाला, परंतु तो कुठं आहे, कसा आहे, काय आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघू। त्यामुळे आपल्याला फॉलो नक्की करा।